आजचा हा दिवस आमच्या सर्वांसाठी अत्यंत आनंददायी, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला. ज्ञान, संस्कार, निसर्ग आणि संस्कृती यांचा सुरेख संगम असलेली ही शैक्षणिक सहल आम्ही उत्साहात अनुभवली. या शैक्षणिक सहलीसाठी प्रवासाला सुरुवात केली. पहाटेच्या शांत वातावरणात सुरू झालेला हा प्रवास आमच्यासाठी विशेष उत्साह व ऊर्जा देणारा ठरला. सहलीची पहिली भेट झाली श्रद्धेचे प्रतीक असलेल्या मनीष सप्तशृंगी गड येथे. सप्तशृंगी गडाला जात असताना मोठमोठ्या पर्वतरांगा पाहत आम्ही सप्तशृंगी गड चढत गेलो. रोपवे दरम्यान दिसणारे हिरवेगार डोंगर, खोल दऱ्या आणि निसर्गाचे विहंगम दृश्य सर्वांसाठीच अविस्मरणीय अनुभव ठरले. आई सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि श्रद्धा, निसर्ग व आधुनिक विज्ञान यांचा सुंदर संगम अनुभवता आला. दिंडोरी परिसराला जिथे ग्रामीण जीवनशैली आणि निसर्ग सौंदर्याची ओळख झाली. पुढील टप्प्यात आम्ही पोहोचलो पवित्र ज्योतिर्लिंग क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे. भगवान शिवाच्या दर्शनाने आम्हाला आध्यात्मिक शांततेची अनुभूती मिळाली. यानंतर सहल वळली सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नाशिक नगरीकडे. येथे आम्ही काळाराम मंदिर, सीता गुफा आणि पावन गोदावरी घाट, गंगा आरती मनाला शांत देणारी आणि भक्तिभाव जागवणारी होती. तसेच कपालेश्वर महादेव मंदिर येथे भगवान शिवाच्या दर्शनाने या शैक्षणिक सहलीचा प्रवास पूर्णत्वास गेला. विद्यार्थ्यांना काळाराम मंदिराविषयी सखोल अशी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी माहितीचा आनंद घेतला आणि माहिती जाणून घेतली. ही सहल केवळ पर्यटन न राहता विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, शिस्त, संस्कार, इतिहास, निसर्ग आणि विज्ञान यांची जिवंत शिक्षण ठरली. ही आठवण आमच्या मनात सदैव कोरली जाईल आणि भविष्यात आम्हाला प्रेरणा देत राहील. घरी जाताना आम्ही सर्वजण हॉटेलला जेवणाला गेलो. जेवणाचा सर्वांनी मुरमुरात आनंद आम्ही सर्वांनी घेतला. अशा प्रकारे आमची ही सहल यशस्वी झाली. धन्यवाद.